मुलाच्या जन्माचं तेवढंच गोड स्वागत करा आणि मुलीच्या जन्माचं गोड स्वागत करा. चला, संत जनाबाई लहानच्या मोठ्या झाल्या, थोड्याशा अत्यंत कळायला लागलं. आणि एक दिवस जशी आपण पंढरपुराला जसं निवृत्तीनाथ देवांचा सोहळा राहुरी गावाला येतो ना, तसं पंढरपुराला जाणारे वारकरी त्या गावामध्ये आले. असं मोठं पटांगण तुमच्या गावाला जसं गोड असं पटांगण ठेवलं गावकरी मंडळी. तुम्ही फार मस्त बोलू नका ग, माहिती तिकडं कोणी ऐका ऐका, बोलू नका कोणी. अत्यंत छान. मग तो दिंडी सोहळा आला आणि भजन सुरू झालं, मस्त जप सुरू झाला. झेंडेकरांची लाईन वेगळी, तुळशीवाल्या मावशींची लाईन वेगळी, टाळकऱ्यांची वेगळी, मृदंग सेवक वेगळे, आणि भजन सुरू झालं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. 12 वर्षाचं वय होतं जनाबाईंचं. किती 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 किती. आणि सहज विचारलं बापाला, बाबा बाबा ही वारकरी कुठं चाललीत? अगं जना, हे वारकरी का नाही पंढरपूरच्या वारीला चालले. जनाबाईनं सांगितलं, मग बाबा आपल्याला नाही जाता येणार का त्या वारीला? जाता येईल ग जना, मग चला ना बाबा. किती वर्षाचं वय होतं? किती वर्षाचं? 12. आपलं किती वर्षाचं झालं? भरपूर झालं. यावर्षी कोण कोण वारीला आलो होतो वरबोट करा का माहिती तुम्ही? बस तुम्ही एवढ्याच आले का? बाकीच्या नाही आल्या? आणि येऊ नका कधी मावशी, नका येऊ ग, नका येऊ. अशाच सुनाला सासूरवास करा एक दिवस, अशाच मरा ग. अगं देवानं 2 सुना, 3 सुना, 4 सुना, भल्या झाल्या 5च बाद झाल्या दिल्या असतील हाताखाली, तर निवृत्तीनाथ देवांचा सोहळा तुमच्या परिसरातून जातो. मस्त तयारी करायची, मस्त डोंगरगणला जातो शास्त्री महाराजांकडे, मस्त बागे जंगली शास्त्री महाराजांकडून नगरमार्गी पंढरपुराला जातो. भाग्यानं हे कोणाच्या भाग्यात मिळत नाही बरं का दादो, ही दिंडी सोहळा, ही वारी, हे भजन. देवाला उलट सांगायचं, देवा 2019, 20, 21चा काळ भयान गेला, जवळची माणसं निघून गेली, मग आपल्याला वाचवलं. मग आता ते आयुष्य शिल्लक ठेवलं कशाला? दारू प्यायला, मग मिश्री लावायला? नाही नाही नाही, भजन करण्याकरता आयुष्य शिल्लक ठेवलं ना. सांगा देवाला, देवा आम्ही जर तेव्हा मरून गेला असतो तर आम्हाला हा 2024चा सप्ताह, हा कृष्णाष्टमीचा सप्ताह आम्हाला पाहायला नसता मिळाला. मग देवाला सांगा, देवा बरे झाले आजीवरी, बरे झाले आजीवरी, बरे झाले आजीवरी, बरे झाले आजीवरी. नाही पडिल मृत्यूचे हात, नाही पडिल मृत्यूचे, नाही पडिल मृत्यूचे हारी, नाही पडिल मृत्यूचे हारी. वाचून आलो येतोवरी, वाचून आलो येतोवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण, हरी तुम्हा समर्पण, उरले ते हरी तुम्हा समर्पण. हरी तुम्हा समर्पण. दिला या काळे अवकाश, 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 दिला या काळे अवकाश. देवाला सांगा, हनुमंतराया हे कन्हैया बरवे झाले आजीवरी. बरं झालं देवा, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी, अन उरले ती हरी तुम्हा समर्पण. हरी उरलेलं आयुष्य आता तुमच्या भक्ती साधने करता. 12 वर्षाचं वय, किती किती किती. आता मी असा विचार करेल, याल बा तुम्ही पुढच्या वर्षी मी जर परत आलो, म्हणजे येणार नाही तसं आताच नाही सांगत मी, असं म्हणणार मी पुन्हा येईल असं नाही म्हणणार, पण वारीला येणार आहे नक्की. मग वारीला येत असतो बरं का. पण या सगळे वारीला 12 वर्षाचं वय भजन करत करत पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचले. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, पौर्णिमेचे काले झाले. आता मात्र जनाबाईच्या वडिलांनी सांगितलं, अगं जना आपल्याला घराला जायचं. जनाबाईने सांगितलं, बाबा
आता मी ज्याच्या करता आले ना त्याला पाहिलं त्या जगाच्या मालकाला. काय भगवंताचं गोड स्वरूप आहे. आता मला घराला नाही यायचं बाबा. आई वडील सोडून आले संत जनाबाईला. सकाळची वेळ आहे. नामदेव महाराज मंदिरातून पूजा करून आले आणि सहज जनाबाईकडे लक्ष दिलं आणि विचारलं, ए पोरी काय तुझं नाव? बाबा माझं नाव जना. कशा करता आली? देवाचं भजन साधना करण्याकरता. म्हटले असं? मग बोटाला धरलं आणि नाम ऐका बोटाला धरलं आणि घरी नेलं आणि नामदेव महाराजांनी आईला विनंती केली, आई ए आई, पंढरपुरामध्ये छोटंसं लेकरू चुकलं, घे ना गे या पोरीला आपल्या घरी. नामदेव महाराजांच्या आईने सांगितलं, अरे नामा आपल्याच घरात एवढी माणसं आहे, कुठून घेतो या जनाबाईला? नामदेवाची घरी आणि 14 जण स्मरती हरी. मोठं कुटुंब, गोनाई राजाई दोघी, सासू सुना, दामाना मजाना बापले का, ओ दामाना मजाना बापले. राजाई गोनाई दोघी सासू सुना, राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामना मजाना बापले का, दामना मजाना बापले. पण नामदेव महाराजांनी सांगितलं, आई ए आई, काहीतरी काम धंदा करेल, घे ना ग आई जनाबाईला. मग आता ऐका बरं का, कामामध्ये काम काही म्हणा. आता जनाबाईला पहिलं काम ऐका ग, माय कान ठेवून उघडे ऐकून ऐका असं मस्त कान. हल्लीच्या काळात आपण जर विचारलं ना, मावशी जावई कसा पाहिजे? मावशी म्हणते, बाबा त्याला 10 एकर जमीन पाहिजे. किती? 10 एकर. आता का 2 एकरवाल्याला का बघूया कपडे घालावं लागत का काय अवघड असे. अजून विचारायचं, मावशी जावई कसं पाहिजे? मावशी म्हणते, बाबा तो एकटाच पाहिजे. बर. अजून मावशी म्हणते, बाबा तो कुठंतरी चिटकेल पाहिजे. चिटकेल म्हणजे एखाद्या नोकरीला. बर. पोरीला विचारलं, पोरी तुला कसा पती पाहिजे? तिने सांगितलं, बाबा मला असा पती पाहिजे. कसा? त्याला आईबापच नसले पाहिजे. हा काय भंगार काळ या चालला. हल्लीच्या काळामध्ये लोकांना काम नको वाटत. पण नाही, या जुन्या माणसाने लई वाईट दिवस काढलेली बरं का दादा. जुन्या माणसाने लई वाईट दिवस काढलेली. म्हणून आपल्या लेकी बाळीला सुद्धा काम धंदा हा शिकवलाच पाहिजे. प्रपंचातली छोटी मोठी कामं ती शिकल्या गेली पाहिजे ना. मग ऐका, आता ऐका, जनाबाईचं चरित्र ऐकायचं, जेवढं चांगलं घेऊन जाता येईल तेवढं घेऊन जा. मस्त बाई. जनाबाईला पहाटे 3 वाजता उठावं लागायचं. किती 3 वाजता उठलं का 14 जणांना खायला पुरल एवढं दळावं लागायचं. गेल्या जनाबाई जात्याजवळ, ती वैरण घेतली धान्याची, टाकली जात्याच्या मुखामध्ये, जात्याला गरका मारला. गरका मारल्याबरोबर पहिली हात, सुंदर माझे जाते ग, फिरते बहुतेक, सुंदर माझे जाते ग, फिरते बहुतेक, सुंदर माझे जाते ग, फिरते बहुतेक, सुंदर माझे जाते ग, फिरते बहुतेक. गोव्या गाऊ कौतुक तू रे बाळ विठ्ठला, गोव्या गाऊ कौतुके तुझे रे बा विठ्ठला, ये रे बाळ विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बाळ विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बाळ विठ्ठला तू, ये रे बाळ विठ्ठला, ये रे बाळ विठ्ठला तू, ये रे बाळ विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू, ये रे बा विठ्ठला. काय जनाबाईच्या बाव्या, जगाच्या मालकानं जनाबाईची हाक ऐकायची आणि विटेवरून उतरायचं आणि जनाबाईला दळू लागण्याकरता काय वर्णन असेल काय म्हणा. तुम्हाला देवानं खूप गोड आवाज दिला मावशी हो. एवढे जण म्हणजे मी कमी मला पिक्चरचं गाणं नाही म्हणायला राहिलं. पिक्चरचे गाणे म्हणून उद्धार नाही होणार, पण जनाबाईची उभी गायली तर आपला उद्धार होईल. देवानं गोड आवाज दिला ना तुम्हाला, त्या आवाजाचा इथं उपयोग करा. नाही तर काय काय मावल्या त्या आवाजाचा उपयोग घरी करतात. अशा दम द्या त्या नवऱ्याला, पप्या काय कळत नाही रे तो बापाला. उठला का उसात रान डुकरत आणि तो बापात फरक नाही म्हणजे असं नाही ग, असं नाही. जेवढं तुम्ही भजन कराल तेवढं होऊन जाईल मस्त. माझ्या पाठीमाग गोड आवाज दिला, एवढी उभी म्हणा मस्त बाकी. सुंदर माझे जाते ग, फिरते बहुतुके,
मावशी तुम्हाला भुका लागल्या का नेमक्या काय नाही ना आता थोडा आवाज थोडा अजून आवाज हा मस्त असा मला नाही आला तर चालेल पण देवाला आवाज गेला पाहिजे एवढं गोड भजन करा मस्त बघ हा सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओव्या गाऊ कवतुके तू ये रे बाळ विठ्ठला तू ये रे बाळ विठ्ठला तू ये रे बाळ विठ्ठला ये रे बाळ विठ्ठला तू ये रे बाळ विठ्ठला पहा बरं किती गोड स्वरात टाळी वाजव त्यांच्याकडे आता मी तुम्हाला एक ओळी म्हणायला येतो आता तुमच्या पाया पडतो म्हणा बरं का तुम्ही सुद्धा तेवढ्या ताकदीनं तुमची बाजू घेऊन राहिला आता आपल्या स्वराचा थोडा इकडं तिकडं बिघाड होईल का होईल काहीला वडायची सवय काहीला मळायची सवय त्याच्यामुळे आपल्या स्वरात थोडा बिघाड होऊ शकतो पण थोडीशी ताकद लावली तर बरं वाटेल मस्त सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके मी म्हणलं होतं ना आपल्या स्वरात थोडा बिघाड होईल चला खूप गोड मस्त बाई चला खूप छान तसंच जनाबाईनं हाक मारावी जगाच्या मालकाने विटेवरून उतरावं आणि जनाबाईला दळू लागण्याकरता ऐका मानोरीकर एक हात जनाबाईचा ऐका बरं का आणि एक हात जगाच्या मालकाचा काय त्याचा हात्याला रंग असेल मग जनाबाई पुढं म्हणायच्या आणि जनाबाईच्या पाठीमागं देव म्हणायचं पहा बरं का जनाबाईचं भजन सुरू झालं पांडुरंग माझा पिता ग रुक्मिणी माझी माता ग आता देवय जनाबाईच्या पाठीमागं म्हणायचं जागी चांगलं लक्ष करू काय का बरं देवय म्हणायचा पांडुरंग माझा पिता ग रुक्मिणी माझी जागे ना आपण पांडुरंगाची रुक्मिणी कोणला होता ती माता पण देव भक्ताच्या मेळ्यात आला का स्वतःला विसरून जायचा महाराज काय भजन असेल जिथं देव स्वतः विसरत होता काय भजनातली ताकद असेल संपलं जनाबाईचं दळणं संपलं जनाबाईला दुसरं काम बरं का आता महाराज म्हणतात झाडलो झाडलो हे करी झाडलो झाडलो जनाबाईनं झाडलोट करायची जो कचरा जमा झालेला तो देवानं भरायचा असा रोजचा नित्यनेम चालला असा रोज पण घडला असं मानोरीकर एक दिवस जगाच्या मालक झोपी गेला मानोरीकर म्हणतील आतापर्यंत बरा बोलत होता आता महाराज आता बिघडला का अरे बाबा देव कधी झोपतो का हा आता मानोरीकर देव झोपतो हे त्याला माहिती कोणाला जो काकड्याला येतो त्याला तुम्ही काकड्याला येता सगळे याचा बर कमाय हे बघा आज तिसरा चौथा दिवस आहे का तिसराच ना अजून 5 दिवस मस्त तुमच्या नशिबात आहे छान सप्ताहाला काकड्याला यायचं तुम्ही एकट्यानं यायच्या त्यांना घेऊन यायचं जोडीनं यायचं आई साहेब सुद्धा यायचे म्हणून तुम्हाला सांगतो मग आम्ही काकड्याला जर आलो त्याची फलश्रुती काय जळती पातकांच्या राशी काकड आरती देखली या बर आता देव झोपतो याला काही पुरावा आहे का महाराज म्हणतात तो झोपतो म्हणून त्याला संत उठवतात उठा पांडुरंगा आता दर्शन द्या उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळ झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळ
आरती देवाला उठवावं लागतं. एक प्रमाण, उठा पांडुरंगा प्रभात समयो अन वैष्णवांचा मेळा. बर बर बर. आता तिसरं प्रमाण, जागे करा रुक्मिणी वरा आणि देव आहे. बस बस बस, आलं लक्षात. देव झोपतो महाराज. बर, उठण्याकरता उशीर झाला, गेले जनाबाईकडे. देव दळणं सुरू झालं, पण तिकडे रंग चढला जात्याचा त्या भाषणाचा मस्त बाई. पण गडबड अशी झाली, तिकडं जात्याचा रंग चढला आणि एकूण जी गर्दी दाटली, रावरीची कमान आहे ना, त्या कमानीपासून गर्दी दाटली. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी, सुरवराची दाटी उभे घेऊन हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी, सुरवराची दाटी उभे घेऊन हात. आणि म्हणून देवानं घाई गडबड केली. कुठून? जनाबाईकडून. आता निघायचं ना, पण गडबड अशी झाली, भगवंताची हिरे माणिक मोती लावलेली शाल तिथं राहिली आणि जनाबाईची फाटकी गोदडी खांद्यावर टाकली आणि जगाचा मालक मंदिरात आल्याबरोबर बडेवानी पाहिलं ते भगवंताची हिरे मोती लावलेली शाल दिसत नाही, हिरे माणिक मोती मस्त. मग कुठं गेली असेल? गावच्या पाटलाला कळवलं. पूर्वीच्या काळी काही घटना घडल्या ना मानुरीकर, गावच्या पाटलाला कळवायची बरं का. बर, मग शोध घेता 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 सापडली. कुठं? जनाबाईच्या घरी. आणि मग गावातला पाटील म्हणायला लागला, अरे देवाचं भजन करतात आणि देवाच्या चोऱ्या करतात, कुठल्या तुमच्या भक्तीचा नेम आहे? विनंती केली, जा चंद्रबागेच्या वाळवंटामध्ये 21 फुटाचा सोड रवा आणि या जनाबाईला सुळावरती द्या. ओढीत चालवलं जनाबाईला लगेच. पहा, जनाबाई सांगते, पांडुरंगा दाव घाली विठू आता, चालू नको मंद. हे पांडुरंगा, बडवे माझ मारीती काय माझा अपराध. हे पांडुरंगा, जनाबाईला सुळाजवळ नेलं. लक्षपूर्वक ऐका. ए मीराबाई ऐका ग, माय नका ना, शांत बस. सुळाजवळ नेलं. जनाबाईला सांगितलं, हे जनाबाई, आता तुला काही क्षणात सुळावर द्यायचं. पूर्वीच्या काळी अशा घटनाच होत्या बरं दादा. एकदा सुळावर मान्य झालं शिक्षा का सुळावरच द्यायचं. हल्लीच्या काळात येणार काळ वाईट येत चालला. आज 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार व्हायला लागला तरी आज लोक फाशी द्यायला तयार नाही. दादा, असा अत्याचार ज्या ठिकाणी घडला ना, ज्याच्याकडून घडला ना, त्याला तात्काळ जर फाशी दिली तर या जगामध्ये असे अत्याचार घडणार नाही. तो अत्याचार थांबा, आज निर्णय घ्यावा लागेल. आम्हाला फक्त टीव्हीला दिसतं रे यांना फाशी झाली, अरे ते जिवंत जे रे. कुठला नियम आहे हा? नाही नाही, येणारा काळ वाईट येत चालला. जनाबाईला सांगितलं, हे जनाबाई, काही क्षणात तुला सुळावरती द्यायचंय. शेवटची काही इच्छा आहे तुझी वाली? जनाबाईनं सांगितलं, शेवटची एकच इच्छा आहे. प्रत्येक अवतारात, प्रत्येक युगात मी ज्या पांडुरंगाची भक्ती सेवा करत आले ना, एकदा मला पांडुरंगाला पाहू द्या आणि खुशाल सुळावरती द्या. आणि मग जनाबाई रावळात आल्या. म्हणजे कुठं? पांडुरंगासमोर. पांडुरंगासमोर आल्याबरोबर सांगितलं, भगवान, ओ देवा, सांगा या समाजाला, शाल मी विसरून आली का तू चोरली? तुम्ही विसरून आला का मी चोरली? देव बोलायला तयार नाही. दुसरा सवाल केला, देवा, सांगा या समाजाला, शाल तुम्ही विसरून आला का मी चोरली? आता मात्र उत्तर यायला तयार नाही. आणि मग जनाबाईचा थोडासा पारा. आणि मग जनाबाई म्हणते, देवा तू का देव आहे का? अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली. ए देवा, उभी राहोनी, उभी राहोनी, राहोनी अंगणी, उभी राहोनी, उभी राहोनी, राहोनी अंगणी. शिव्या देते देते दासी तरी, शिव्या देते देते दासी तरी, शिव्या देते देते दासी तरी. उभी राहोनी, उभी राहोनी, राहोनी अंगणी, उभी राहोनी, राहोनी, राहोनी अंगणी. शिव्या देते देते दासी तरी, शिव्या देते देते दासी तरी, शिव्या देते देते दासी तरी. महाराज म्हणतात, उभी राहुनी अंगणी, शिव्या देते दासी जणी. सांगितलं, देवा
पण हे बघा दादा, शिव्या देण्याचा अधिकार फक्त संतालाच होता बरं का. आपल्याला आहे का? आपल्याला आहे का? आपल्याला काहीच अधिकार नाही. पण आपले लोक लय शिव्या देतात देवाला. डॉक्टर साहेब, बाबा, आमच्या तिकडे दत्ताचं शिंगव आहे मनमाडजवळ. तुम्ही कधी आले तर या. दत्त जयंतीच्या दिवशी हे मोठी यात्रा असते मस्त. आणि मग लोक बरोबर दर्शनाला पहाटपासूनच सुरू होते. प्रत्येकाला वाटतं अर्ध्या तासात 1 तासात दर्शन होईल. अशी मस्त फिट लाईनीला असतात लागलेले. आणि अचानक आवाज येतो. अचानक म्हणजे लय खतरनाक आवाज असतो. अरा रा 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 रा. बरं तो पहिल्या पायरीपासून एकदा अशी झलक हाणली, हा नुसता धडाधड लुटीत ते असं काय त्याच्या अंगात भुतळा शिरत धडाधड. बर आता इथून तिथपर्यंत बरं जातं देवापर्यंत. आणि तिथे गेलो शांत होत ती. आणि शांत झाले शिवाय देतो देवाला. सही अरे दत्त्या दत्त्या कान पडा आणायला पाहिजे. आपली लायकी आहे का हो? बरं पुढचा शब्द अवघड राहतो. अरे दत्त्या लई सळवलं ना तुला तिकडे मारून टाकायला पाहिजे. काय महिनाभर आंघोळ करीत नाही आणि तो अंगात देव येतो तू देवाला शिवाय देत. लायकी आहे का आपलीवाली? हे बघा दादा, मी कोणाची निंदा नाही करत. वस्तुस्थिती अशी आहे. मला सांगा ना, जनाबाई शिवाय देतो तर जनाबाईच्या अंगात येलं होतं का? काय नाही रे, नाही. महाराज म्हणतात ऐका, अधिकार असेल तर. नाही तर ती भक्ती केलीत काय मजा आहे. पाप होईल. भक्ती करण्याकरता त्याला साधना लागते जीवनामध्ये. जनाबाईनं सांगितलं भगवान तुम्ही मलाच न्याय देत नाही असं नाही. मग मी तुमचा शास्त्रामध्ये अभ्यास केला आणि 4 उदाहरणं जनाबाईनं देवासमोर ठेवली. अभंगाचं पहिलं पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, हरी तो भाग्यवंत केला, हरी तो भाग्यवंत केला, गोरट्याचा बहुमान वाढविला, गोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, हे कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, जनाबाई सांगते भगवान काय पाप केलं होतं त्या बळीराजानं असं की तुम्ही पुण्यवान असणारा बळीराजा पाताळात नेऊन घातला. पुण्यवंत पाताळ लोकी चरित्र असं इकडे थोडं श्रीमद भागवत कथेमध्ये या. बळीराजाचे 100 यज्ञ पूर्ण झाले का बळीराजाला ही सगळी इंद्राची संपत्ती जाणार होती. इंद्रपद प्राप्त होणार होतं असं इंद्राला कळलं. तेवढ्या ते इंद्राने सगळ्या फायली घातल्या आणि गेले कुठं? रावरीला. रावरीला नाही, वैकुंठात भगवान विष्णूकडे. भगवंतानं सांगितलं कुणाकडे गेलं केलं इंद्र महाराज? काय म्हणले आता 99 यज्ञ पूर्ण झाले. कोणाचे? बळीराजाचे. आणि त्याचा जर 100वा यज्ञ पूर्ण झाला तर माझी सगळी संपत्ती जाणार. याच्याकरता काहीतरी युक्तिवाद करा. भगवंतानं सांगितलं काळजी करू नका. वामन अवतार धारण केला, बटूरूप धारण केलं, गेलं राजाच्या दारात. राजा काहीतरी दान कर, काहीतरी दान कर. राजानं सांगितलं काहीतरी काय लागल तेवढं घेऊन जा. लागल तेवढं नाही. मग 3 पावलं त्रिपादभूमी. अहो 3च काय, थोडी जास्त घ्या. नाही नाही, आता याला काय माहिती याचा 1 पाऊल म्हणजे काय चीज आहे. मग घेऊन टाका. तसं नाही घेणार. पाण्याची झारी आण. पाण्याची झारी आणण्याकरता गेले पण त्यांचे गुरु शुक्राचार्याने विचार केला आता जर पाण्याची धार सुरू झाली, आता जर संकल्प सुटला तर माझ्या शिष्याची सगळी संपत्ती जाणार. याच्याकरता काहीतरी युक्तिवाद धारण करावं लागेल. मग छोटं स्वरूप धारण केलं नाही. जारीच्या तोंडाला जाऊन बसलं. कोण? हे शुक्राचार्य. पण ऐका, एखादा दान देत असेल आणि त्याला जर आपण आडवं येत असेल ना तर आपलं सुद्धा त्याच्या शुक्राचार्य जरगोईल बरं का. काय झालं शुक्राचार्याचं? झारी कानी केली पण पाणी पडत नाही. आता शेवटी देव येतो मागण्याकरता आला. देव चतुर जाणून अंतर चतुरातो शिरोमणी
गुणलावण्याची खाणी आणि मुकुट सकळा म्हणे धन्य तोची जो मागण्या करता गेलो तो चतुरता शिरोमणी. सांगितलं ए राजा दरबाची काडी आण आणि या झारीच्या तोंडाला खोसल्या बरोबर आड आला म्हणून फोडी आला आणि बळीने आंधळा म्हणून ते फक्त दान यायला आडवं गेलं तर डोळा गेला. आपलं काय जाईल काय सांगता येईल म्हणून कोणाला आडवं जाऊ नका. खरं तर माणूस सगळ्या गोष्टीला कारणीभूत असतो पण माणसाला माणूस दोष देत नाही. चांगल्या कामाला जर माणूस निघाला आणि त्याला एखादं जर मांजर आडवं गेलं ना तो म्हणतो अरे 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 आता काम होणार. बरं आपल्या धाकाने त्या मांजरानं जायचं कुठं बा मानुरी अरे 1000 मांजर आडवे जाऊ द्या मानुरीकर तुम्ही जा तुमचं काम होणार आहे. पण तुम्हाला एक माणूस आडवा जाऊ द्या तुमची 1000 काम आडी पाडीत तो. पण माणूस माणसाला नाही दोष देतो. तसं पाण्याची धारी सुरू झाली ती धार राजा आता सोड संकल्प घेऊन टाका पाताळ एकाच पाया दुसरा स्वर्ग तिसरा पाऊल ठेवायला जागा राहिली नाही. आणि सांगितलं राजा आता तिसरा पाऊल कुठे ठेवू. आणि मग मस्त कव सांगितला. महाराज म्हणतात जो या गोपाळांचे जो या गोपाळांचे खेळ खेळे वन मारे खेळ खेळे वन मारे तेरा सकाळा गेला बळी तेरा सकाळा गेला बळी राहे पाताळी स्वामी माझा आहे पाताळी स्वामी आहे पाताळी स्वामी माझा आहे पाताळी स्वामी माझा. महाराज म्हणतात जो या गोपाळांची मिळी खेळ खेळे वनमाळी अन रसा तळा नेला बळी राहे पाताळी. जनाबाई सांगते देवा पुण्यवंत पाताळ लोकी नेला. काय पाप केलं होतं त्यानं एवढ्यावर नाही थांबल्या जनाबाई. दरिद्री तो भाग्यवंत केला. दरिद्री असणार कोण श्रावण महाराज जगतात नाही नाही मग सुदामदेव. हा आता काय लोकांचं म्हणणं आहे बा सुदामदेवाची गरिबी सांगावं सांगू नये नाही नाही त्याचं प्रमाणच असं आहे. महाराज म्हणतात सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन त्याची भेटी लागी गेला शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. आता तरी आता या सुविधा सगळ्या आल्या नाही तर पूर्वीच्या काळी म्हातारी माणसं काकड्याला म्हणायचे बा खर्जेश्वर असायचा त्यांचा खर्जेश्वरला यशोदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पिढीला असं ते खर्ज आवाज द्यायचा त्यांचा भोंगे वगैरे जोडलेले असायचे तो का. चला सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री म्हणून महाराज म्हणतात दरिद्री असणारा सुदामा ब्राह्मण. आता ऐका हे 3 जण संदीपनी ऋषींच्या आश्रमात राहायचे. बलराम दादा दरिद्री कशी आली पहा बरं का. आता सुदामदेव भगवान गोपाल कृष्ण सुदामदेव गोपाल कृष्ण आणि एक दिवस आईनं सांगितलं जा रे रानामध्ये लाकडं आणण्याकरता मग निघाली. आईनं सांगितलं सोबत चणे दिले. चणे काय दिले आता त्या चण्याचे फुटणे झाले. बरं ते कुठं खायला दिले रानात म्हणून आता लोक सुद्धा तिथंच खात्या कुठं रान पंगत. ज्याला कळल त्याला धन्यवाद. आपल्याला नाही लवकर लक्षात येणार ते ऐका ते आपण लक्षात घेऊ नका. हा आता कळलं तुम्हाला मला काय सांगायचं. मग धोधो पाऊस सुरू झाला आणि सुदामदेवाला भूक लागली. भूक लागल्याबरोबर ते चणे खायला लागलं. कृष्णानं विचारलं सुदामा काय खातो रे. सुदामदेवानं सांगितलं काय नाही देवा थंडी वाजू राहिली म्हणून दात वाजू राहिले. काय बोल खोटं बोललं ते. आणि एकदा खोटं बोलल्यामुळे 18 विश्व दारिद्र्य भोगावं लागलं बरं का. म्हणून कधी खोटं बोलायचं नाही 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 चांगलं बोलायचं. सुरेंद्र थोडा आवाज कमी करा. चांगलं बोलायचं मस्त पाहिजे. ही वाणी फार चांगली ठेवा.